नमस्कार मंडळी, मी आहे भाग्यश्री आणि मी राहते नागपूरला. तर आज सकाळी मी जेव्हा उठले तेव्हा बघते तर काय, आज सुहानी लवकर उठून रेडी होत होती आणि हे तिचं कबड जे पूर्ण अस्तव्यस्त दिसत होतं तर तिने पटकन बंद करून दिलं की नको, व्लॉग मध्ये हे सगळं नको दाखव. त्यानंतर मी पण रेडी झाले क्लिनिक मध्ये जायला, टिफिन वगैरे. मी आधी पण सांगितलं होतं की मी सगळं विसरेल पण हा पाऊच मी कधीच विसरणार नाही. हा मला माझ्यासोबत नेहमी पाहिजे असतो. मी जेव्हा जुन्या रूमवर राहत होते तेव्हा पण तिथे रोडचं काम सुरू होतं. 1 वर्ष तिथे राहिले पण रोडचं काम काही संपलं नाही. आणि आता मी जेव्हा नवीन रूमवर शिफ्ट झाले तिथे पण रोड फुटायला लागला. 2-3 दिवसापासून मी काही टिफिन बनवत नाहीये. आज मी मॅगीज बनवली आणि तीच टिफिन मध्ये घेऊन आले होते. मॅगी खाऊन माझं काही पोट भरलं नाही. आम्ही सगळ्यांनी नंतर पिझ्झा ऑर्डर केला कारण आज कोणीच टिफिन नव्हता बनवला. आमची सगळ्यांची सुरुवात पण व्हायची होती आणि हिचा अर्धा खाऊन पण झाला होता. नंतर बघ क्लिनिक मधून जेव्हा मी जायला निघाले तर बघते तर काय, सिग्नल क्रॉस करत पर्यंत एक बस चालली गेली आणि नंतर मला अर्धा तास तिथे उभं राहावं लागलं बसची वाट बघत. अर्धा तास तिथे उभं राहून फायनली एक बस आली आणि नंतर जेव्हा मी कॉलनीमध्ये पोहोचले तर पूर्ण कॉलनी सुनसान, कोणीच दिसत नव्हतं. काळं कुत्रं पण नव्हतं. आज सुहानी बाहेरूनच खाऊन आली होती त्यामुळे तिने माझ्यासाठी पण हे मूग पकोडे आणले जे की मला आवडत नाही म्हणून मी नाही खाल्ले. माझ्यासाठी मी पास्ता बनवला आणि इथेच मी हा ब्लॉगचा एंड करते कारण आज मी खरंच खूप थकली आहे. पण हा तुम्ही व्हिडिओला लाईक करा. ओके, बाय बाय.